हॅलो फ्रेंड्स, मी संगीता प्रदीप जाधव. इयत्ता 11वी बँकिंग ह्या विषयाचा आपण पहिलं लेक्चर घेणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन घेतलं आणि इन जनरल एक व्हिजन या विषयावर आपण बोललो आणि ते व्हिजन करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं. माझ्या मते सर्वांनी ते व्हिजन तयार केलं असावं आणि त्या व्हिजनप्रमाणे आता आपण पुढे जाणार आहोत. आपली जी वाटचाल आहे ती आजपासून आपल्या प्रत्येक विषयाचं ज्ञान घेणं आणि ते ज्ञान वाढवणं, आपण ज्या पद्धतीनं व्हिजन तयार केलेलं आहे त्याला अनुसरून स्वतःशी प्रामाणिक राहून आपण अभ्यासाला लागणार आहोत. तर आपला विषय आहे बँकिंग. टॉपिकचा पहिला टॉपिक आहे हा आपला आणि टॉपिकचं नाव आहे बँक. बँक व्याख्या, रचना, व्याप्ती. आपला विषयच आहे बँकिंग, बरोबर. आपण बँकिंग या विषयामध्येच प्रवेश घेतलेला आहे. तर आपल्याला बँकेबद्दलची जास्तीत जास्त माहिती या विषयातून आपल्याला मिळणार आहे. तर याच्यामध्ये द नेचर, मीनिंग, स्ट्रक्चर अँड स्कोप ऑफ बँकर म्हणजे व्याख्या, रचना, व्याप्ती आणि अशी बऱ्यापैकी त्याची कार्य वगैरे याचा सर्व आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा अभ्यास करत असताना पहिल्यांदा बँकेची संकल्पना जर बघितली तर बँक या शब्दाची उत्पत्ती ही लॅटिन भाषेतून झालेली आहे. लॅटिन भाषेतून बँक या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. पूर्वी बँकेला बँको असं म्हणायचे. काय म्हणायचे? बँको. आणि ते लॅटिन भाषेतून आपल्याला बँको हा शब्द जरी असला तरी तिथले इटलीतले जे सावकार आहेत, इटलीमधले जे सावकार लोक आहेत ते बेंचवरती बसून सावकारी व्यवसाय करायचे. आता सावकारी म्हणजे काय आणि सावकारी म्हणजे काय? तर सावकार म्हणजे काय? ते पैशाचे देण्याघेण्याचे व्यवहार करतात. म्हणजे ती बँक नसते, पण अशा एखाद्या पूर्वी बेंचवरती बसून ते पैशाचे देण्याघेण्याचे, विनिमयाचे व्यवहार करायचे. आणि हा व्यवहार करत असताना एखादा सावकार जर दिवाळखोर निघाला, दिवाळखोर म्हणजे तो बुडीतच झाला, ज्याने त्यानं कर्ज दिलेलं आणि ते समोरच्या व्यक्तीने कर्ज फेडलंच नाही किंवा कर्ज दिलंच नाही आणि तो दिवाळखोर झाला, तर तो ज्या बेंचवर बसून व्यवहार करत होता सावकारीचे पैशाचे, तो बेंच मोडून टाकला जात होता आणि ही जी पैशाची देवाणघेवाण जो तो दिवाळखोर करत होता तो त्या बेंचवर पुन्हा बसून कधीही व्यवहार करत नसायचा. तर जर्मन भाषेमध्ये बँकेला सुद्धा बँको असं म्हटलेलं आहे. जर्मन भाषेत पण काय म्हटलेलं आहे? बँको हा शब्द तिथं पण म्हटलेला आहे. आणि हे जे पैशाचे व्यवहार झाले आहेत ते सामान्य माणसासाठी बँक म्हणजे पैशाचं गोदाम आहे. सामान्य लोकांसाठी बँक म्हणजे काय आहे? पैशाचं गोदाम. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे? जेव्हा हे लेक्चर ऐकत असता तेव्हा थोडंसं तुम्ही तुमची वही पेन समोर असावा आणि हे शिकवत असताना काही मुद्दे तुम्ही लिहून काढायचे, तुमच्या ओन नोट्स तयार करायचे आहेत. कारण ऐकणे, वाचन करणे, लिखाण करणे या 3 ज्या प्रक्रिया आहेत, श्रवण, वाचन, लेखन, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जात असताना आपल्याला लेखनसुद्धा करणं गरजेचं आहे. लिहिल्यामुळं आपल्या त्या स्मरणशक्तीमध्ये चांगली वाढ होते आणि आपलं जे स्टोअर आहे, जे आपलं मेंदूच्यामध्ये स्टोअर केलं जातं, हे शब्दांची आपल्याला भर पडते. म्हणून थोडंसं लिखाण करायचं आहे. तर बँक या शब्दाची फक्त एकच अशी संकल्पना नाही आहे, कारण बँकांचे कार्य असे अनेक प्रकारचं केलं जातं आणि तिच्या पुरवल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा आहेत या सगळ्या सेवा जर एकत्र केल्या तर बँकेची संकल्पना तयार होते. बँक ही अशी संस्था आहे की त्या लोकांच्या ठेवी स्वीकारतात आणि त्याच ठेवीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जो काही पैसा जमा झालेला आहे तो गरजू लोकांना कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे बँकांनी जर ठेवी स्वीकारायचं नाही ठरवलं तर ते योग्य नाही आहे.
म्हणजे बँकांनी आपल्या या समाजातील तळागाळातले जे काही लोक पैसे कमवतात उद्योगधंद्यातून आणि त्यांच्याकडे खूप सारे पैसे साठलेले असतात आणि त्यांच्या व्यवहार सगळे संपून जे काही उरलेले पैसे असतात ते बँकेत ठेवले जातात. आणि मग असे जे काही बँकेत ठेवलेले पैसे आहेत ते बँक काय करते, गरजू लोकांना पुन्हा कर्ज स्वरूपात दिली जाते. मग ह्या दोन व्यवहार हे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे ही तशी पाहायला गेली तर प्राथमिक कार्यच आहेत बँकेची. आणि ही जी प्राथमिक कार्ये पार पाडत असताना बँकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट होतो, फायदा होतो. म्हणून बँकांचं रोज काय काम आहे, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे. आता ह्या ठेवी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जसं की बचत ठेव आहे, मुदत ठेव आहे, चालू ठेव आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी लोक ठेवायला बँकेमध्ये रोज येत असतात. आणि जीवनामध्ये बँक हा अविभाज्य भाग झालेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. कारण प्रत्येक व्यक्ती कधी ना कधीतरी बँकेत गेलेली असते. आता तरी सरकारने काय नियम काढलेला आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं खातं असायला हवं. का असायला हवं, कारण तुम्हाला जी काही स्कॉलरशिप मिळत आहे ती आता थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये जो काही थोडासा काही गैरव्यवहार होत असेल किंवा अन्य काही प्रश्न उभे राहत असतील, त्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सरकारने एक नवीन धोरण आखलं आणि विद्यार्थ्यांचंसुद्धा बँकेमध्ये बचत खातं काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं गेलं. आणि आज जर आपण बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याचं बचत खातं आहे जे शाळा कॉलेजशी जोडलं गेलेलं आहे. आणि याच माध्यमातून या विद्यार्थ्यांना किंवा समाजातील लोकांना बचतीची सवय लागते आणि हीच बचतीची सवय पुढे जाऊन त्यांना अजून चांगल्या कामासाठी या बचतीचा उपयोग करता येतो. जसं की छोटा मोठा उद्योगधंदा करत असतील किंवा स्वतःचा व्यवसाय करत असतील तर ही केलेली बचत त्यांच्या व्यवसायाला पूरक अशी ठरत असते. तर आता बँक काय करत असते, काही शर्तीचं पालन करावं लागतं. आणि या ज्या शर्ती आहेत, बँकेचे स्वतःचे असे व्यवहार असायला हवेत. बँकेला लोकांना स्वतःची ओळख करून द्यावी लागते, ही लोकांचे व्यवहार करते. आणि बँकेला स्वतःला मिळकत मिळवण्यासाठी व्यवहार करावे लागतात. म्हणजे आता आपण जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा अनेक बँकांचे आपल्याला नावं दिसतात. कुठे कुठे बँकांनी आपल्या काही ठेवी असतील तर त्या ठेवींचे व्याजदर कसे आहेत, इतर बँकेपेक्षा आमच्या बँकांमध्ये किती व्याजाचे दर चांगले आहेत, हे अशा जाहिराती केलेल्या आहेत. कारण बँकांना या समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण करायची असते. तर बँकेची जर आपण व्याख्या जर बघितली तर कुठलीही व्यक्ती, शरीर किंवा संस्था आणि कुणीही बँक असू शकत नाही. कारण बँक म्हणजे ठेवी स्वीकारते, ती चालू खाते सुरू ठेवते, तिच्यावर काढलेले धनादेश स्वीकारते आणि इतरांनाही त्यांच्या कामासाठी धनादेशाद्वारे परतफेड करू शकतात. तिच्या ग्राहकांचेच रेखांकित किंवा रेखांकित नसलेले धनादेश गोळा करते. वरील सर्व कार्ये जिच्यामध्ये सामावलेली आहेत अशा व्यक्तींचा समुदाय किंवा संस्थेला बँक असे किंवा अधिकोष संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे बँकेमध्ये जी काही गोष्टी घडत असतात धनादेशाद्वारे, रेखांकित धनादेश असतील किंवा अरेखांकित धनादेश असतील, या सर्वच्या माध्यमातून बँका व्यवहार करतात. परंतु आता थोडीशी बँकांमधले मॉडर्नायझेशन आलेलं आहे आणि ऑनलाईन सिस्टीम आता आहे. आणि आता आपण सर्वजण लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी आहोत, घरी बसूनसुद्धा आपण ऑनलाईन खूप सारे व्यवहार करत आहोत. म्हणजेच बँकांनी या समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. आणि आज समाजातील प्रत्येक घटक हा बँकेला कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करून आपली कार्य करत आहेत. तर अशा पद्धतीनं ही जी बँकिंग कंपनी कायदा 1949 हे लिहून घ्या तुम्ही. बँकिंग कंपनी कायदा 1949 गाळलेल्या जागांसाठी, जोड्या जुळवांसाठी किंवा चुकी बरोबर याच्यासाठी कुठे ना कुठे तर तुम्हाला 1 मार्क मिळवून देत असतो. छोटे छोटे जे काही पॉईंट्स असतात, जसे की लॅटिन भाषेमध्ये बँकेला काय म्हटलं जातं, जर्मन भाषेमध्ये बँकेला काय म्हटलं जातं,
सावकार म्हणजे काय, अशा इटलीमध्ये सावकारी व्यवसाय पहिल्यांदा केव्हा सुरुवात झाली, अशा ह्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या एक एक मार्कासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी विचारलं जातं. म्हणून हे शिकवत असताना छोटे छोटे पॉईंट्स तुम्ही लिहून घ्यायला शिकायला हवं. नुसतं ऐकणे म्हणजे ऐकल्याने पण फक्त काही तुमची डेव्हलपमेंट होणार नाही आहे, ऐकता ऐकता थोडेसे तुम्ही लिखाण पण केलं पाहिजे. तर बँक ही संस्था अशी आहे की जी बँकेशी निगडीत व्यवहार करते आणि अशी संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि गरजू लोकांना त्यांच्या नियमानुसार कर्ज देते. आता अनेक बँकांमध्ये वेगवेगळ्या कर्जाच्या सुविधा आहेत, वेगवेगळ्या ठेवींचे आकर्षक व्याजदर आहेत. प्रत्येक बँक ही आपापल्या ह्याच्यानुसार ठेवीचे व्याजदर कमी जास्त करते. परंतु नॅशनलाइज ज्या बँका आहेत त्या मात्र आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार त्यांनी जे काही रूल्स सांगितले त्याच्यानुसारच कर्जाचे किंवा ठेवींचे व्याजदर जाहीर करते. आता जर आपण खाजगी पतसंस्थांकडे जर गेलो तर याच पतसंस्था मोठ्या प्रमाणामध्ये ठेवींवरती व्याज देतात. अगदी काही बँका तरी 10%, 11% असे काही व्याजदरसुद्धा देत आहेत. परंतु या बँका कधी अवसायनात जातील, कधी बुडतील सांगता येत नाही. म्हणून लोक काय करतात, शक्यतो नॅशनलाइज बँकांचाच हे करत असतात, नॅशनलाइज बँकांमध्ये जाऊन ठेवीच ठेवतात. मग भले थोडासा व्याजदर कमी मिळाला तरी चालेल, पण तिथे सुरक्षितता आहे. त्यांनी जे काही ठेव ठेवलेली आहे ती ठेव सुरक्षितपणे राहू शकते. या बँका सहसा बुडत नाहीत आणि याला काही गव्हर्नमेंटचे रूल्स लागू आहेत. म्हणून आपण जेव्हा एखाद्या बँकेची निवड करतो तेव्हा शक्यतो नॅशनलाइज बँकेची निवड करावी, जेणेकरून आजच्या या ऑनलाईन जगामध्ये काम करत असताना आपण भारतात किंवा आणखीन अन्य कुठेही, भारतात कुठेही आपल्याला पैसे पाठवायचे असतील, पैसे हवे असतील, आपल्याला कुणाकडून येणार असतील तर या नॅशनलाइज बँकांच्या खात्यांचा आपल्याला पुरेपूर वापर करता येतो. आता या बँकेची काही वैशिष्ट्ये आहेत ती थोडीशी लिहून घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. तुम्ही वही पेन जर काढला असेल तर बँकेची वैशिष्ट्ये घ्या. पहिलं आहे आर्थिक पुरवठा करणारी संस्था. लिहा आर्थिक पुरवठा करणारी संस्था. आता प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल, बँक म्हणजे काय सांगून बँकेची वैशिष्ट्ये लिहा. तर हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी थोडक्यात उत्तरे लिहा इथे जर विचारला. साईड बाय साईड तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती लिहिलं पाहिजे, किती लिहिल्यानंतर तुम्हाला 4 मार्क पडतील, किती जास्त अवांतर पण लिहायचं नाही आहे, खूप कमी पण लिहायचं नाही आहे, मुद्देसूद आपल्याला लिहायचं आहे उत्तर. आणि हे लिहित असताना आता तुमच्याकडं नोट्स नाही आहेत आणि मग समजा आपण ऑनलाईन एखादी टेस्ट घ्यायचं जर ठरवलं तर तुमच्याकडं काहीतरी मटेरियल पाहिजे, बरोबर. मग तुम्ही ऐकून फक्त याच्यावर परीक्षा देऊ शकणार का, नाही. तर याच्यासाठी थोडंसं तुम्ही लिखाण करत गेलात तर तुम्हाला वाचण्यासाठी आपोआपच नोट्स तयार होतील आणि त्या ओन नोट्स केव्हाही आपल्याला मार्क मिळवून द्यायला मदत करू शकतात. त्यामुळं आता आपण या बँकांची वैशिष्ट्ये बघणार आहोत. आता ही जी बँकेला आपण काय म्हटलेलं, आर्थिक पुरवठा करणारी संस्था आहे, बरोबर आहे. जी ही बँक लोकांच्याकडून ठेवी गोळा करते आणि या ठेवीच्या माध्यमातून जो काही पैसा त्यांच्याकडे साचलेला आहे तो स्वतःजवळ न ठेवता गरजू लोकांना किंवा कर्ज पुरवठा करत असते. आणि हा कर्ज पुरवठा करणं गरजेचं आहे. त्यांनी जर ठेवी स्वतःजवळच ठेवल्या, त्या ठेवी पुढे ते आणखीन ठेवीच्या स्वरूपामध्ये ठेवतात, म्युच्युअल फंड खरेदी करतात, अजून वेगवेगळ्या त्यांच्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवले जातात, त्याच्या माध्यमातून ते व्याज पण मिळवत असतात. परंतु मुख्य कार्य जे आहे त्या कार्यापासून वंचित राहत नाहीत. म्हणून ते काय करतात, येणाऱ्या ठेवीमधून या गरजू लोकांना कर्ज पुरवठा पण करत असतात. म्हणजे बँक ही आर्थिक पुरवठा करणारी संस्था आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे ठेवी स्वीकारणे, म्हणजे हे प्राथमिकच कार्य पण आहे. कार्यामध्ये सुद्धा हेच मुद्दे येतात, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही प्राथमिक कार्य आहेत. म्हणजे हे मुद्दे पुन्हा पुन्हा रिपीट पण होतात. तर तुम्ही 1-2 प्रश्न चांगले केले की नाही तुम्हाला 3 ते 4 प्रश्नांची उत्तरं देता येतात. एक मोठा प्रश्न जेव्हा तुम्ही
चांगला करताय. 8 मार्कासाठीचा जो मोठा प्रश्न आहे, जसं की बँक म्हणजे काय सांगून बँकेची प्राथमिक, दुय्यम आणि उपयुक्तता कार्ये स्पष्ट करा. हा जर प्रश्न तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित केलात तर या प्रश्नामधूनच तुम्हाला छोटे छोटे 3 प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहिता येणार आहेत, जी तुम्हाला टिपा लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, ही याच्यासाठी विचारले जातात. बँक म्हणजे काय एवढाच प्रश्न, तिथं फक्त व्याख्या आणि 2 ओळींचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. एवढ्याला तुम्हाला 2 मार्क मिळून जातात. नंतर तुम्हाला टिपा लिहासाठी एक प्रश्न विचारला जातो, बँक म्हणजे काय किंवा बँकेची वैशिष्ट्ये सांगा, वैशिष्ट्ये लिहा, असा जरी विचारला तरी आपण लिहिताना प्रत्येक उत्तराचं कसं स्वरूप असावं बाबा तेही समजून घ्या तुम्ही. सुरुवातीपासूनच जर आपल्याला उत्तर कसं लिहिल्यामुळे मार्क कसे भेटणार आहेत, कमी कष्टामध्ये जास्त मार्क कसे मिळणार आहेत, याची एक टेक्निक असते. ती टेक्निक जर तुम्ही शिकून घेतलात तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नीटनेटकं, मुद्देसूद, व्यवस्थित प्रेझेंटेशन करता येईल. आपण फक्त शिकवणार नाही आहोत, शिकवता शिकवता आपली जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आम्हाला काय अपेक्षित असतं हे तुम्हाला थोडंसं जर कल्पना मी दिली तर तुम्हाला कुठलंही हे शिकत असताना कुठलीही अडचण येणार नाही. आता हे शिकल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, प्रश्न तयार करायचे आहेत स्वतःचे आणि त्या प्रश्नांचं उत्तरं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे लेक्चर ऐकून. आणि जसं की आपली ही प्रश्नावलीसुद्धा आपोआपच तयार होईल आणि मग याच्यातलेच प्रश्न तुम्हाला आम्ही परीक्षेला विचारले जातात. पुस्तकाच्या बाहेरचे तर आम्ही काहीच नाही विचारणार आहे. म्हणजे बघा मार्क मिळवणं किती सोपं आहे. याच्या बाहेरचं तर काय विचारणार नसेल तर एवढं जर केलं तर आपल्याला निश्चित मार्क पडून जातील. त्यासाठी तुम्हाला हे लेक्चर करत असताना लिखाण करणं गरजेचं आहे. आता ठेवी स्वीकारणे मगाशी सांगितले, जे काही बँका ठेवी स्वीकारतात, तळागाळातले जे काही लोक आहेत आणि जे लोकांना बचतीची सवय लागावी हा एक बँकेचा उद्देश असतो. कारण भविष्यामध्ये कुठले प्रसंग येतील काहीही सांगता येत नाही. त्यामुळे लोकांकडे थोडीशी ठेव शिल्लक असावी, त्यांची बचत असावी. म्हणून तर ह्या ठेवी ठेवण्यासाठी ही जे लोक बचत करतात, जसं की बचत खात्यातून ते रोज थोडी थोडी अमाऊंट बाजूला टाकतात. म्हणजे आपल्या मिळकतीतला थोडासा हिस्सा ते बाजूला ठेवतात. म्हणजे 100 रुपये जर कमवले तर त्यातले 10 रुपये ते बाजूला ठेवतात. 1000 रुपये कमवले तर त्यातले एक 100 रुपये ते बाजूला ठेवतात आणि ते बँकेमध्ये नेऊन ठेवतात. का तर जवळ जर पैसे असले तर आपण काय करतो, खर्च करतो. म्हणजे माझं स्वतःचं जरी उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याजवळ पैसे असतील तर आपण लगेच काहीतरी घेतो वस्तू. मग जर बँकेतच असतील पैसे तर ती ठेव तशी सुरक्षित राहते. म्हणजे आपण शक्यतो बँकेमध्ये पैसे ठेवणं हे फार फार गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात ती आपल्याच उपयोगी येणार असते. म्हणून या ठेवी आपल्याला ठेवण्याची सवय लागावी. आपण बँकिंगचे विद्यार्थी आहोत, मग आता तुमचीसुद्धा खाती असतील, बरोबर ना? आहेत ना तुमच्या सर्वांची खाती? तर जरी ही खाती असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॉकेट मनी छोटाफार मिळतो. ते तुम्ही 10, 20, 50, 100 रुपयापर्यंत साठवायचे घरात पैसे. आणि जेव्हा 100 रुपये साठतील तेव्हा बँकेमध्ये जाऊन तुमच्या खात्यामध्ये तुम्ही स्वतः ते व्यवहार करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतः व्यवहार कराल, बँकेमध्ये स्वतः जाल, तेव्हा तुम्हाला तिथल्या बँकेची रचना समजेल. बँकेची अंतर्गत रचना काय आहे, त्या बँकेमध्ये लोक कोणतं काम करतात, कॅशियर कुठे बसलेला असतो, क्लर्क कुठे असतो, मेन मॅनेजर कुठे असतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही गेल्यानंतर ऑब्झर्व करायचे आहेत. फक्त बँकेत गेल्यानंतर निवांत बसून नाही राहायचं आहे. आपण बँकिंगविषयी शिकत असू तर आपल्याला बँकेची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला बँकेला सतत भेट दिली पाहिजे. आता सतत भेट द्यायचं म्हणजे उगाचच जायचं आहे का? अजिबात नाही. उगाचच बँकेत जायचं नाही. आपण त्या निमित्तानं एखादा व्यवहार करायचा आहे. म्हणजे आपलं जे बचत खातं आहे त्या बचत खात्यावरती थोडे थोडे पैसे आपण जमा करायला सुरुवात करायची आहे. आणि ही जमा करत असताना आपले पालक जे आपल्याला पैसे देतील, वेगवेगळ्या खर्चांसाठी देतात, काही गेस्ट लोक येतात, आपल्याला अगदी थोडेफार पैसे हातात मग ते देऊन जातात. मग ते आपण काय करतो, लगेचच खर्च करतो. तर लगेचच खर्च न करता तेच पैसे आपण थोडेसे साठवून जर बचत खात्यामध्ये तुम्ही टाकत गेला तर थेंबे थेंबे तळे साचे, खडे खडे बांध बांधे, ही एक म्हण आहे. या म्हणीनुसार तुमचं थेंबाथेंबाने तळं साचेल कधी हे कळणार नाही. आणि भविष्यात हीच रक्कम तुमच्या एखाद्या व्यवसायासाठी, तुमच्या चांगल्या कार्यासाठी निश्चितपणानं उपयोगी पडू शकते. म्हणजे आपल्या बँकिंगविषयी शिकण्याचा उद्देशच मुळात हा आहे की आपल्याला या चांगल्या चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. दुसरा आहे, तिसरा मुद्दा आहे मनी बँक.
तर आता ही जी मनी बँक आहे, ही मनी बँक आहे साधारणपणे पैशाचे व्यवहार करते आणि हे व्यवहार करत असताना ती चेकनी व्यवहार करते. याच्यामध्ये प्रत्यक्ष पैसे दिसत नाहीत, नोटा आपल्याला दिसत नाहीत किंवा पैसे मोजायचे पण नाही आहेत. याच्यामध्ये जेव्हा बँकेमध्ये आपण आपलं बचत खातं काढतो तेव्हा जर आपण बँकेला रिक्वेस्ट केली की मला एक चेकबुक हवं आहे, तर चेकबुक जेव्हा हवं असेल तर आपण एक साधा त्यांचा एक छापील फॉर्म असतो चेकबुकसाठीचा, तो फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो आणि बँक मग सांगते की जर तुम्हाला चेकबुक हवं असेल तर तुमच्या खात्यामध्ये मिनिमम 1000 रुपयाची शिल्लक असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लगेच चेकची काही गरज पडणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही काय लगेच चेकबुकची मागणी नाही केली तरी चालू शकतं. पण तुमचे आई वडील, हे जे आपण व्यावसायिक बघतो, हे नोकरदार वर्ग आहे, या प्रत्येकाकडे चेकबुक असतं. पहा का, तर त्यांना काही वेळेस व्यवहार करत असताना प्रत्यक्ष पैसे त्यांच्याजवळ नसतात पण चेकबुक असतं. मग प्रत्यक्ष पैसे जरी नसले तरी तो व्यवहार करू शकतात. पण हा व्यवहार करत असताना त्यांच्या खात्यावरती ठराविक रक्कम शिल्लक पाहिजे. समजा मी जर 10,000चा एखाद्या व्यक्तीला मी चेक देत आहे, तर माझ्या अकाउंटमध्ये 10,000पेक्षा थोडीशी जास्त अमाऊंट पाहिजे, किमान 10 तरी पाहिजेतच. म्हणजे बँकेच्या नियमानुसार जी काही शिल्लक पाहिजे तेवढी तर पाहिजेच. काही बँका म्हणतात 500 रुपये किमान पाहिजे शिल्लक, काही बँका म्हणतात 1000 रुपये किमान शिल्लक पाहिजे. तुम्हाला चेकबुक हवं असेल तर 2000 रुपयाची शिल्लक ठेवायला पाहिजे. या शिल्लकी सगळ्या ठेवून याच्यावरती जे काय आपण चेक देणार आहोत तेवढे पैसे जर बँकेमध्ये आपण ठेवले असतील तर आपण चेकचा व्यवहार सहजपणे करून आपल्याला हवी ती वस्तू घेऊ शकतो, हवा तो व्यवहार करू शकतो. म्हणजे आपल्याला पुन्हा खिशामध्ये पैसे बाळगण्याची अजिबात भीती नाही आहे, म्हणजे पैसे हरवण्याची पण भीती नाही आहे. फक्त आपल्याला चेकबुक हवे, म्हणजे याला काय म्हणतो आपण, मनी बँक म्हणतो. दुसरं आहे कर्ज देणे. मग अशी सांगितल्याप्रमाणे हाही एक वैशिष्ट्य आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. चौथं कर्ज देणे. जसं की कार्यच आहे हे एक प्रकारचं, पण ते वैशिष्ट्यांमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. कर्ज देणे हे तर अतिशय महत्त्वाचंच काम आहे बँकेच्या दृष्टिकोनातून. बँकेत जे काही लोक आहेत हे दिवसभरामध्ये जे काही व्यवहार होतात त्याच्यामध्ये कर्ज कोणाकोणाला दिलेली आहेत, किती कर्ज दिलेले आहेत, त्या कर्जांचे हप्ते वेळेत आलेत की नाही, आणि त्यानुसार ज्या लोकांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरलेले नाही आहेत त्यांना बँक नोटीस पाठवते आणि त्या नोटिसीच्या आधारे त्यांना एक आठवण करून देते की तुमची या तारखेपर्यंत एक कर्जाचा हप्ता थकलेला आहे, तो हप्ता तुम्ही बँकेत येऊन व्याजासहित भरून जावा. जर तुम्ही या तारखेपर्यंत भरून गेलात तर तुम्हाला दंड नाही, आणि जर ही तारीख उलटली तर तुम्हाला दंडासहित तो हप्ता भरावा लागेल, अशी एक कडक सूचना त्याच्यातून दिली गेलेली असते. कारण बँका अशा काही सवलती देत नाही. कर्ज जर आपलं थकलं तर त्याच्यावरचं व्याज ते आपल्याला माफ करत नाही. व्याज वाढत 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 जातं, आणि एखाद्या व्यक्तीनं व्याज भरलंच नाही बरेच वर्ष तर त्याच्यावरती कोणतं व्याज आकारते, ती चक्रवाढ व्याज जे आहे ते आकारलं जातं. म्हणजे एका दृष्टीनं कर्ज काढणं योग्य नाही आहे, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी म्हणेन कर्ज काढणं योग्य नाही. पण जेव्हा एखादा मोठा व्यवहार होतो, जसं की घर बांधणी असेल, घर बांधणार असू, लग्न असेल, घरात एखादा मोठा कार्यक्रम असेल, तेव्हा आपल्याकडे एवढे लाखो रुपये तर काही शिल्लक नसतात, कारण सर्वसामान्य लोकांकडे एवढा पैसा नसतो. मग त्यांच्यावरती ही जे काही व्यवहार पूर्ण कसे करायचे? मग आता पैसे नाहीत म्हणून व्यवहार बंद ठेवायचे का? अजिबात नाही. यासाठी बँका आपल्या मदतीसाठी धावून येतात आणि आपल्याला कर्जाच्या रूपाने आपल्याला काही अमाऊंट देते आणि त्याच्यावरती एक ठराविक टक्केदाराने व्याज आकारते. म्हणजे आपली जी काही अडचण आहे त्यावेळेसची ती अडचण दूर होते. थोडेसे पैसे आपल्याला जास्त भरावे लागतात, परंतु आपली अडचण दूर होत असेल तर आपल्याला पैसे थोडे जास्त भरले तरी अजिबात वाईट वाटायचं काहीही कारण नसतं, कारण ते पैसे आपण वापरलेले असतात. तर अशा पद्धतीने या बँका या ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देण्याचं अतिशय मोठं काम केले आणि अनेक लोक या कर्जांचा उपयोग चांगल्या कारणासाठी करून पुढे जाताना आपण पाहत आहोत. दुसरं आहे व्यापाराला मदत. पाचवा मुद्दा आहे व्यापाराला मदत. हे मुद्दे लिहून घ्या तुम्ही. याच्यावरतीच एक प्रश्न विचारला जाईल. बँक म्हणजे काय, बँकेची वैशिष्ट्ये सांगा, साधारण 3 मार्कासाठी.
मग हे मुद्दे आता जे काही मी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे ते स्पष्टीकरण तुम्ही आता हा मुद्दा लिहायचा आणि याचं स्पष्टीकरण साधारण एक 3 ओळीत 4 ओळीमध्ये लिहायचं. तुम्हाला जे आत्ता समजलेलं आहे तेवढ्या याच्यात. आता ठेवी स्वीकारण्याबद्दल आता मगाशी सांगितलं तेच स्पष्टीकरण याच्यात आले पाहिजे. मनी बँकबद्दल चेकचे व्यवहार वगैरे कसे करतात त्याच्याबद्दलचं आलं पाहिजे. आणि कर्ज देणे आत्ता जे मी सांगितलं त्याच्या असे 3-3, 4-4 ओळी माहिती लिहायचे, एक ओळ सोडायची आहे आणि छान असं उत्तर तुम्ही प्रेझेंट जर केलात तर तुम्हाला 3 ते 4 मार्क सहज मिळू शकतात. तुमचं हस्ताक्षर चांगलं ठेवायचं आहे, खाडाखोड न करता व्यवस्थित. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळा अभ्यास करणार आहोत पहिल्याच दिवसापासून, कारण आपण व्हिजन तयार केलेलं आहे. म्हणून आपल्यासमोर आपली येणारी परीक्षा आणि त्याच्यात मिळणारे मार्क्स हेच डोक्यात ठेवून आपण पुढे वाटचाल करणार आहोत. आता व्यापाराला मदत कशी करते? मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा व्यापारी आहे आणि त्याने एखादा छोटासा व्यवसाय केलेला आहे, व्यापार करतोय तो, आणि ते व्यापार करत असताना त्याला रोजचं जे काही खेळतं भागभांडवल आहे ते त्याच्याजवळ फारसं नसतं. खेळतं भांडवलासाठी त्याला थोडीशी बँकेची काय घ्यावी लागते? मदत घ्यावी लागते. आता हे खेळतं भांडवल जर त्याला मिळवायचं असेल तर त्यानं काय करावं? एक बँकेमध्ये चालू खातं ठेवावं. मग या चालू खात्यामध्ये थोडीशी रक्कम त्याची असते. तो दिवसभरामध्ये कितीही रक्कम काढू शकतो, कितीही ठेवू शकतो, व्यवहार कितीही करू शकतो. जसं की आपण भाजी मंडईमध्ये अनेक भाजीपाला विक्रेते बघतो, ह्यांचं जे काही चालू खातं असतं या चालू खात्यावर हे खेळतं भांडवल त्यांचं रोज संध्याकाळी जे काही पैसे येतात ते जाऊन त्याच्यात ठेवतात. उद्या आणि काय लागले तर काढतात. दिवसभरात ते कितीही वेळा पैसे काढू शकतात, ठेवू शकतात. फारसं लोक असे करत नाहीत, 1दा-2दा काढतात, पण नियम आहे की तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता आणि ठेवू शकता. मग ह्या व्यापाराला या बँका अशा पद्धतीनं मदत करत असल्यामुळे आज आपण बाजारपेठेत जेव्हा जातो प्रत्येकजण छोटा मोठा व्यापार करत असताना आपल्याला बघायला मिळतं. आणि हे लोक बँकेची मदत घेतात आणि मदत घेत असल्यामुळे त्यांना पैशाची कुठं कमतरता भासली की छोटंसं कर्ज घेतात. मग कोण 5,000चं घेईल, कोण 10,000चं घेईल, एखादा मोठा व्यापारी लाखाचं कर्ज घेईल आणि त्याला एक मुदत दिलेली असते. या मुदतीपर्यंत त्यानं ते कर्ज फेडायचं आहे. मग तो काय करतो? दिवसभरामध्ये जे काही व्यापार केलेला आहे त्याच्यातली एक ठराविक रक्कम काढून ठेवतो की कर्ज फेडण्यासाठी. कारण ते सगळे पैसे त्यानं वापरले कुटुंबासाठी इकडे तिकडे, तर कर्ज कसं फेडणार? म्हणून हा काय करतो? आपण केलेल्या व्यापारातून बचतीतून थोडंसं आपले कर्ज फेडण्यासाठी तो एक अमाऊंट बाजूला ठेवत असतो. म्हणजे बँका काय करत असतात? या व्यापाऱ्यांनासुद्धा कर्ज देण्याची जी काही सेवा आहे ती देत असतात आणि ते व्यवसायाशी निगडीत कार्य करण्यास उपयोगी पडतात. म्हणजे बँका अशा व्यवसायांना मदत करत असतात. ग्राहकांना सेवा पुरविणे. 6वा मुद्दा आहे ग्राहकांना सेवा पुरविणे. मी पुन्हा विचारणार आहे तुम्हाला ह्या प्रश्नाबद्दल, तेव्हा तुम्हाला हे मुद्दे सांगता आले पाहिजेत. शक्य झालं तर पाठ झालं तर आनंदच आहे, नाही पाठ झालं तरी 4-5 वेळा लिहिला तरी तुमच्या डोक्यात जाऊन ते बसणार आहे. आणि अशा पद्धतीनं तुमचा एक प्रश्न आजच्या दिवसामध्ये तयार करायचा. का तयार करायचा? रोजचा अभ्यास रोज करायचा आहे, कारण उद्या आपण वेगळं शिकवणार आहे. मग पुढचं पाठ मागचं सपाट असं करण्यापेक्षा रोजच्या रोज आपण तो अभ्यास पूर्ण जर केला तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्यातले चांगले मार्क, आउट ऑफ मार्क जरी मी म्हटले तरी तुम्ही घेऊ शकणार आहे. कारण पहिल्यापासून तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला ते शक्य आहे. इट्स ऑलवेज पॉसिबल आहे. त्यामुळं हे जे ग्राहकांना सेवा पुरवल्या जातात, विविध सेवा आहेत. या ज्या विविध सेवा आहेत या सेवांमध्ये बँका आपल्याला ATMची सुविधा देते, चेकची सुविधा देते. या सेवांचा उपयोग रोज दैनंदिन व्यवहारामध्ये लोक करत असतात आणि ग्राहकांना या ज्या काही सेवा आहेत या सेवांचा लाभ प्रत्येक ग्राहक घेताना दिसत आहे. म्हणून बँका आज फार लोकांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची भूमिका बजावताना दिसत आहेत. ही भूमिका बजावत असताना बँकेचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतो. कधी ऑनलाईन व्यवहार करतो, बाहेर जाणं अशक्य असेल तर लगेचच्या लगेच आपण पैसे बाळगण्याची आपल्याला भीती वाटत असते तेव्हा आपण ATMचा वापर करतो, लागेल तेवढे आपण पैसे काढतो वगैरे वगैरे.
आजकाल लहान मुलांनासुद्धा ATMचा वापर कसा करावा हे माहीत झालेलं आहे. आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन बँकिंग कसं करायचं आहे हे विद्यार्थी मित्रांनासुद्धा माहीत झालेलं आहे. तर ह्या गोष्टी माहीत असणं, आपण अपडेट असणं हेही तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे आपण बँकेतच जर गेलाच नाही तुम्ही, तर बँकेची ओळख कशी होणार तुमची आणि बँकेची? त्यासाठी बँकेत जायचं. समजा आपल्याला एखादा विड्रॉल स्लिप भरायचे आहे किंवा पेईंग स्लिप, पैसे भरायचे असले तर आपण पेईंग स्लिपचा वापर करतो. पैसे काढायचे असले तर विड्रॉल स्लिपचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये इंग्लिश पण लिहिलेलं असतं, मराठी पण लिहिलेलं असतं. कारण दोन्ही प्रकारचे लोक असतात. काही लोकांना मराठी समजत नाही, काही लोकांना इंग्लिश समजत नाही. मग दोन्ही प्रकारची भाषा तिथं वापरलेली असते. मराठी समजेल तर मराठीत लिहा, इंग्लिश वाटलं तर इंग्लिश लिहा. दोन्ही भाषेंचा आपण वापर करून आपली ती स्लिप भरून जर दिली तर आपल्याला व्यवहार करता. आणि बाय चान्स नाहीच तिथं गेल्यावर काही कळलं नाही, आजूबाजूला खूप सारे लोक असतात, त्यांना आपण थोडीशी विचारून त्यांची मदत पण घेऊ शकतो. पण बँकेतच जायचं नाही, भीती वाटते या आधाराखाली, तर तुम्हाला बँकेची ओळख होणार नाही, बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत. एकदा त्या स्लिप भरायला शिका. म्हणजे जर काही लोकांनी खातं उघडलेलं नसेल तर तुम्ही बँकेत जावा, खातं उघडण्याचा फॉर्म आणा आणि स्वतःचं, विद्यार्थी असाल तर 0 पैशामध्ये तुमचं खातं उघडलं जातं. म्हणजे आपण बँकिंग शिकत असताना हे प्रॅक्टिकल केलं पाहिजे. तर हे प्रॅक्टिकल करायला तुम्ही स्वतः बँकेत गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं ते खातं उघडलं पाहिजे किंवा खात्यावर पैसे ठेवले पाहिजेत किंवा खात्यावरून पैसे काढले पाहिजेत. आज आपण एवढं शिकलेलो आहोत आणि हे सगळे नोट्स तुम्ही तयार करायचे. हे लेक्चर एकदा, दोनदा, तीनदा ऐकू शकता. थँक्यू.